आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। उरण ईश्वरपूर नगर परिषद रणसंग्राम, राष्ट्रवादीच्या फुटीचा फैसला मतपेटीतून, बाजी कोण मारणार? अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने रंगलेल्या उरण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे। ही निवडणूक आता केवळ स्थानिक राहिलेली नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीर गट आणि त्यांच्यातील संघर्षाची राजकीय प्रयोगशाळा बनली आहे। नगराध्यक्षपदासाठीची लढत ही राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते। नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवार असले तरी संपूर्ण लढत नगराध्यक्षपदाभोवती केंद्रित झाली आहे। ही लढत आहे प्रदीर्घ अनुभव आणि नव्या तरुण नेतृत्वामध्ये। आनंदराव मलगुंडे यांच्यासमोर 30-35 वर्षांचा राजकीय अनुभव, स्थानिक नागरिकांमध्ये असलेले अढळस्थान आणि केलेली ठोस कामे, तसेच आपली जुनी आणि प्रस्थापित विश्वासार्हता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे। तर विश्वनाथ डांगे यांना भाजपचा मजबूत पाठिंबा आणि माजी राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांचा राजकीय वारसा, मदतीला व नवे नेतृत्व म्हणून मतदारांना आकर्षित करण्याचे आव्हान असणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली राष्ट्रवादीची फूट आणि दोन्ही गटांमधील संघर्ष आता ईश्वरपूरच्या मतपेट्यांमध्ये दिसून येणार आहे। आनंदराव मलगुंडे यांच्या रूपाने शरद पवार गटाची ताकद पणाला लागली आहे, तर भाजपने विश्वनाथ डांगे यांना उमेदवारी देऊन या संघर्षाला अधिक धार आणली आहे। यामुळे स्थानिक पातळीवरील निष्ठा आणि पक्षीय ध्रुवीकरण यापैकी काय प्रभावी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। प्रचारादरम्यान दोन्ही गट जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत। आम्ही काय केले आणि पुढील 5 वर्षात काय करू यावर भर दिला जात आहे। मात्र मतदारांना पक्षाचे ध्रुवीकरण, भाजपचा पाठिंबा किंवा पवार गटाची निष्ठा महत्त्वाचे वाटते की उमेदवाराची वैयक्तिक क्षमता, त्याची कार्यक्षमता आणि स्थानिक विकास कामांवरील पकड अधिक महत्त्वाची वाटते, यावर निकालाचे गणित अवलंबून आहे। विश्वनाथ डांगे यांना त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा आणि भाजपच्या सत्तेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे, तर मलगुंडे यांच्याकडे त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आणि स्वतःच्या कामाचा अनुभव आहे। ही लढत एका बाजूला प्रस्थापितांना त्यांची विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान देत आहे, तर दुसऱ्या बाजूला तरुणांना आश्वासक नेतृत्व म्हणून समोर येण्याची संधी देत आहे। ईश्वरपूर नगर परिषदेची ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या संघर्षाचा स्थानिक प्रयोग ठरली आहे। येथील निकालाचा पडसाद राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीवर आणि भाजपच्या स्थानिक धोरणांवर पडू शकतो। अनुभवी मलगुंडे बाजी मारणार की युवा डांगे परिवर्तन घडवणार याचा फैसला मतपेटीतून झाल्यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल।